रिसोड तालुक्यात 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2024 या दरम्यान संततधार पाऊस झाल्याने मोप महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शेतात जाऊन महसूल प्रशासनाचे अधिकारी व आमदार अमित झनक यांनी पाहणी करून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली होती। महसूल प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करून पंचनामे केले, परंतु महसूल प्रशासनाच्या संबंधित समितीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात न जाता परस्पर अहवाल तयार करून 33% कमी नुकसान दाखवून मोप महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याने रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोप महसूल मंडळातील शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 ला रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देऊन मोप महसूल मंडळातील शेतातील नुकसानीचा सुधारित अहवाल तयार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे। निवेदन देताना आमदार अमित झनक, बबनराव गारडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन इप्पर, मोप महसूल मंडळातील शेतकरी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।